राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता खरंच दिलासादायक बातमी समोर आली। तुम्ही जर मनात सतत विचार करत असाल की 8वा हप्ता कधी येणार, पैसे खात्यात जमा होतील की नाही, तर आता ही सगळी चिंता तुम्ही बाजूला ठेवा, कारण शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे आणि ती आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच थांबलात तर महत्त्वाची माहिती तुमच्या हातून सुटून जाईल। अनेक शेतकरी रोज बँकेत चौकशी करत होते, मोबाईलवर मेसेज येतो का ते पाहत होते, पण आता प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। नमो शेतकरी योजनेअंतर्गत 8वा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होत असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे घाबरण्याचं किंवा गोंधळात पडण्याचं काहीच कारण राहिलेलं नाही। फक्त काही गोष्टी तुम्ही नीट समजून घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमचा हप्ता मिळताना बिलकुल अडचण येणार नाही। याच कारणासाठी ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली जात आहे, ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत योग्य आणि स्पष्ट बातमी पोहोचेल। आता बघा, जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि लक्ष देऊन बघा। आता इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट समजून घ्या, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळवायचा असेल तर तुमच्याकडून अत्यंत 2 महत्त्वाची कामं पूर्ण करणं गरजेचं आहे। ही दोन्ही कामं जर तुम्ही अजून पेंडिंग ठेवलेली असतील तर उशीर न करता ती लगेच पूर्ण करून घ्या, कारण अनेक वेळा कागदपत्र किंवा प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांचा हप्ता अडकतो। त्यामुळे आपल्याला पैसे मिळाले नाहीत असं म्हणण्याआधी एकदा ही 2 कामं पूर्ण आहेत का हे तुम्ही नक्की तपासून घ्या। तुम्ही ही काम वेळेत पूर्ण केली तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात 100% जमा होईल। त्यामुळे आता थोडी काळजी घ्या, म्हणजे पुढे कुठलाही त्रास होणार नाही। आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची जी आतापर्यंत प्रतीक्षा होती ती आता पूर्णपणे संपत आली, कारण राज्यातील 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना लवकरच हा 8वा हप्ता दिला जाणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक गोष्ट आहे। आता प्रश्न असा पडतो की कोणते जिल्हे आहेत, कधीपर्यंत हप्ता येणार आणि नेमकी प्रक्रिया काय आहे, याची सगळी संपूर्ण डिटेल माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। म्हणूनच व्हिडिओ मध्ये सोडू नका, स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, लक्ष देऊन पहा, नाहीतर तुमच्या हातून महत्त्वाचे मुद्दे निसटून जातील। आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करून टाका, कारण अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी उपयोगी अपडेट्स, योजना आणि महत्त्वाच्या बातम्या आम्ही इथे नियमितपणे देत असतो। तसेच कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा नक्की लिहा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याशी संबंधित अपडेट तुम्हाला चांगल्या पद्धतीने देता येतील। चला तर मग आता कोणत्या शेतकऱ्यांची नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहणं संपलेलं आहे हे सगळं आपण या व्हिडिओमधून सविस्तरपणे समजून घेऊ। त्यामुळे विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये सोडली तर महत्त्वाची माहिती तुमच्या लक्षात येणार नाही। सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाची माहिती समोर आली आणि तीच माहिती आज मी तुम्हाला सोप्या आणि स्पष्ट शब्दात सांगणार आहे। आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता कधी येणार याची चिंता होती त्यांच्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर आली। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची प्रतीक्षा संपली। अनेक दिवसांपासून चर्चा होती, पण आता प्रत्यक्ष अपडेट समोर आलेला आहे। आता खरी आनंदाची बातमी अशी आहे की राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकाच वेळी सरसकट पद्धतीने जमा केला जाणार आहे। म्हणजेच या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आणि समाधान देणारी गोष्ट आहे। जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यात राहत असाल किंवा तुमची शेती या जिल्ह्यांमध्ये येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरते। आता या 15 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 8वा हप्ता जमा होणार आहे, त्यामुळे आता अनावश्यक चिंता करायचं कारण नाही। मात्र याचा लाभ मिळवण्यासाठी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। आता इथेच एक महत्त्वाचा मुद्दा येतो, 8वा हप्ता मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी फक्त 2 कामं पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांची 2 कामं अपूर्ण असतील त्यांचा हप्ता अडकू शकतो, त्यामुळे आपल्याला पैसे मिळाले नाहीत असं नंतर म्हणण्यापेक्षा आत्ताच जागरूक शेतकरी बना। ज्यांच्याकडून ही दोन्ही कामं पूर्ण झालेली नाहीत त्यांनी त्वरित संबंधित ठिकाणी जाऊन प्रक्रिया पूर्ण करून घ्या। एकदा ही कामं पूर्ण झाली की तुमचा 8वा हप्ता मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल। त्यामुळे थोडा वेळ काढून ही कामं लवकरात लवकर पूर्ण करा, म्हणजे नमो शेतकरी योजनेचा लाभ तुम्हाला वेळेत आणि कोणत्याही अडचणीशिवाय मिळू शकेल। तुम्हाला कुठेही फेऱ्या मारायची वेळ येणार नाही, कुठलीही अडचण किंवा त्रास सहन करावा लागणार नाही। सगळा पैसा डीबीटीच्या माध्यमातून सरळ अकाउंटमध्ये जमा होईल, अतिशय सोप्या आणि पारदर्शक पद्धतीने। त्यामुळे टेन्शन घेऊ नका। आता जास्त वेळ न घेता आपण थेट त्या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यांविषयी माहिती घेऊ, ज्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी
शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली. या 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. कारण आज, उद्या आणि फार तर पुढील 2 ते 3 दिवसात, जास्तीत जास्त 4 ते 5 दिवसात डीबीटीच्या माध्यमातून पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना आता फार काळ वाट पाहावी लागणार नाही. हप्त्याचं वितरण टप्प्याटप्प्याने सुरू होईल. या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 8वा हप्ता नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय दिलासादायक आहे. आता अखेर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली असून लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल. आता इथे तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही हे तुम्ही स्वतः नीट लक्ष देऊन तपासून घेणं गरजेचं आहे. कारण याच यादीवरून ठरणार आहे की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लगेच मिळणार आहे की अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का, हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःला विचारलाच पाहिजे. चला तर मग बिलकुल वेळ वाया न घालवता आपण हे महत्त्वाचे 15 जिल्हे या व्हिडिओमधून एक एक करून पाहून घेऊ. ही यादी पाहताना फक्त वर करून बघू नका, तर पूर्ण लक्ष देऊन बघा. कारण या 15 जिल्ह्यांमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख असेल तर समजा तुमच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात आज, उद्या किंवा फार तर पुढील काही दिवसांमध्ये नमोचा 8वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. पण जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत नसेल तर घाबरण्याची बिलकुल गरज नाही. कारण पुढच्या टप्प्यात इतर जिल्ह्यांचा सुद्धा समावेश होऊ शकतो. सध्या मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्यांच्या यादीत आहे त्यांनाच या 4 दिवसांच्या कालावधीत 8वा हप्ता भेटणार आहे. त्यामुळे ही यादी तुम्ही एकदम काळजीपूर्वक तपासा, म्हणजे तुम्हाला सुद्धा लगेच समजेल की तुमच्या खात्यात पैसे कधी येणार. आता समजा तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्यांच्या यादीत नसेल तर तुमच्या मनात नक्कीच प्रश्न येईल, मग आपल्याला पैसे कधी मिळणार, का पैसे भेटणारच नाही. इथे हे स्पष्टपणे समजून घ्या. जर तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. ही प्रतीक्षा जास्तीत जास्त 10 ते 12 दिवसांची राहू शकते. त्यामुळे बिलकुल घाबरून जायचं काहीच कारण नाही. तुम्ही थोडासा संयम ठेवा. म्हणूनच मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघा आणि त्या 15 जिल्ह्यांची यादी सुद्धा नीट ऐका. कारण यामुळे तुम्हाला आधीच स्पष्ट होईल की तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील 4 दिवसात 8वा हप्ता मिळणार आहे की नाही. जर भेटणार नसेल तर ते केव्हा जमा होतील हे सुद्धा तुम्हाला समजेल. त्यामुळे गोंधळ होणार नाही. चौकशीसाठी फेऱ्या मारायची गरज पडणार नाही. सरकारच्या माध्यमातून सध्या हे 15 जिल्हे जाहीर करण्यात आलेले आहेत आणि त्याच आधारावर पहिला टप्पा राबवला जात आहे. आता पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे हे नेमके कोणते 15 जिल्हे आहेत हे जाणून घेणं. कारण यामुळे तुमच्या मनात चाललेला संभ्रम पूर्णपणे दूर होईल. त्यामुळे आता तुमचा अधिक वेळ न दवडता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे महत्त्वाचे 15 जिल्हे एक एक करून सांगणार आहे. तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे की नाही हे तुम्हाला लगेच कळेल आणि तुमच्या डोक्यातला आपल्याला पैसे कधी भेटणार हा प्रश्न सुद्धा इथे संपून जाईल. आता या 8व्या हप्त्यासाठी सरकारने महत्त्वाची अट ठेवलेली आहे, ती सुद्धा लक्षात घ्या. हा हप्ता मिळवण्यासाठी तुमच्याकडून 2 कामं पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण ही कामं नंतर करू, जर केलेली नसतील तर नंतर करू असा निष्काळजीपणा दाखवू नका, नाही तर तुम्हाला फटका बसू शकतो. म्हणून ही 2 कामं नीट समजून घ्या आणि फक्त थांबून बघू नका, तर ती पूर्ण सुद्धा करून घ्या. ही कामं पूर्ण करणं आता तुमची जबाबदारी आहे. कारण सरकारच्या माध्यमातून ही अट घालण्यात आलेली आहे. आता पुढे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही 2 महत्त्वाची कामं नेमकी कोणती आहेत ते स्पष्ट सांगणार आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि शक्य तितक्या लवकर ही कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 100% तुमच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे वेळ वाया न घालवता आजच या कामांकडे लक्ष द्या, ज्यामुळे तुम्हाला सुद्धा या योजनेचा पूर्ण लाभ मिळू शकेल. चला तर मग आता तुमच्या समोर ते 15 महत्त्वाचे जिल्हे एक एक करून मांडूया. हेच ते जिल्हे आहेत ज्या ठिकाणी नमो शेतकरीचा 8वा हप्ता जमा होणार आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून ही यादी मी सविस्तरपणे तुमच्या समोर ठेवणार आहे. त्यामुळे नीट लक्ष देऊन बघा, कारण याच यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पहिला जिल्हा आहे नागपूर जिल्हा. जर तुम्ही नागपूर जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती या जिल्ह्यात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची आहे. कारण या 15 जिल्ह्यांच्या यादीत नागपूर जिल्ह्याचा अधिकृतपणे समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहणं आता पूर्णपणे संपलं. लवकरच या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात 8वा हप्ता 100% जमा होणार आहे. त्यामुळे नागपूरमधील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, कारण तुमच्यासाठी खरोखरच मोठा अपडेट सरकारकडून आला आहे. आता या यादीतला दुसरा महत्त्वाचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा. वर्ध्यामधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. जर तुम्ही वर्धा जिल्ह्यात राहत असाल आणि तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुमच्यासाठी अतिशय गोड बातमी आलेली आहे.
कारण अशा शेतकऱ्यांची नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपली. काळजी करू नका, राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो योजनेचा 8वा हप्ता 100% जमा होईल. आता त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पुढे आली. जर तुम्ही भंडारा जिल्ह्यात राहत असाल किंवा शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बात, कारण या 15 जिल्ह्यांमध्ये भंडारा जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे या जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 100% नमोचा 8वा हप्ता जमा होणार आहे. यानंतरचा जिल्हा आहे औरंगाबाद जिल्हा. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी. आता औरंगाबाद म्हणजे आपला संभाजीनगर जिल्हा. या संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश सुद्धा 15 जिल्ह्यांच्या यादीत सरकारने केला आहे. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नमोचा 8वा हप्ता भेटणार आहे. आता पुढचा जिल्हा आहे आपला संभाजीनगर जिल्ह्याजवळचा जालना जिल्हा. आता जालना जिल्ह्यातील जे शेतकरी PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्याच खात्यात नमोचा 8वा हप्ता जमा होईल. आता यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्हा. आता बीडमधील शेतकऱ्यांची चिंता पूर्णपणे संपली. जे शेतकरी आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट बघत होते, बीड जिल्ह्यामधील शेतकरी, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा 8वा हप्ता जमा होणार आहे. सरकारने 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये अधिकृतपणे बीड जिल्ह्याचा समावेश केला. यानंतरचा जिल्हा आहे पुणे जिल्हा. आता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखला जाणारा पुणे जिल्हा, या पुणे जिल्ह्याचा सुद्धा सरकारने 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये समावेश केला. जर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली दोन्ही अत्यंत महत्त्वाची कामं पूर्ण केलेली असतील तर 100% नमोचा 8वा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यानंतर आहे आपला सातारा जिल्हा. आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता आता काही दिवसांमध्ये जमा होणार आहे. जर तुम्ही नशिबवान असाल तर आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही. सरकारने अधिकृतपणे या जिल्ह्याचा नमोच्या 8व्या हप्त्यासाठी समावेश केलेला आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. हा हप्ता मिळवण्यासाठी 2 अत्यंत महत्त्वाची कामं पूर्ण करणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला पुढे अडचण येऊ शकते. यासाठी आधीच ही 2 कामं तपासून घ्या. पूर्ण केलेली नसतील तर लगेच करून टाका. आता पुढे जाण्याआधी तुमच्या मनात नक्कीच प्रश्न येत असेल, या 15 महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या यादीत आपला जिल्हा आहे का नाही? तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत आलंय का? शेतकरी बांधवांनो, आता उरलेले जिल्हे आपण पाहू. त्यामध्ये येतो आपला ठाणे जिल्हा, त्याच्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर आहे लातूर, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, कोल्हापूर, नाशिक, त्याच्यानंतर आहे गोंदिया, जळगाव, नंदुरबार आणि धुळे. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे सरकारने 15 अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांची यादी अधिकृतपणे जाहीर केलेली आहे. जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्ही 100% नशीबवान आहात. तुमच्या खात्यामध्ये लवकरच नमोचा हप्ता जमा होणार आहे. आता आपण ती 2 अत्यंत महत्त्वाची कामं पाहूया. आता यामधलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे e-KYC. अनेक शेतकऱ्यांची e-KYC आधीच पूर्ण झालेली आहे, पण अजूनही काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी ही प्रक्रिया केलीच नाही. अशा शेतकऱ्यांना पुढे अडचणी येऊ शकतात आणि त्यांचा हप्ता अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुमची e-KYC अजून पूर्ण नसेल तर उशीर न करता ती लगेच पूर्ण करून घ्या. कारण e-KYC पूर्ण नसेल तर तुम्हाला 8व्या हप्त्यासाठी जास्त काळ वाट पाहावी लागू शकते. लक्षात ठेवा, e-KYC फक्त नमो शेतकरी योजनेसाठीच नाही तर ती PM किसान योजना किंवा इतर सरकारी योजनेसाठी सुद्धा असते. सगळीकडे e-KYC खूप महत्त्वाची ठरते. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की पुढे कुठल्याही योजनेचा लाभ घेताना तुम्हाला बिलकुल अडथळा येत नाही. त्यामुळे अजूनही जर e-KYC अपूर्ण असेल तर ती पूर्ण करून घ्या. आता दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID कार्ड. जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड नसेल किंवा आधी काढलेलं ID कार्ड अपूर्ण स्थितीत असेल, त्याच्यात काही चुका असतील तर त्या लवकरात लवकर सुधारून घ्या. काढलेलं नसेल तर काढून घ्या, नाहीतर तुमचा हप्ता 100% अडकू शकतो. तुम्हाला लाभ भेटण्यापासून विलंब लागू शकतो. आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही जरी दोन्ही कामं पूर्ण केली, वेळेत पूर्ण केली तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 100% तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आता या 2 कामापैकी तुमचं कोणतंही काम अपूर्ण राहिलं असेल तर मात्र तुम्हाला नमोचा 8वा हप्ता भेटणार नाही किंवा भेटताना फार अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आपण नंतर पाहू असं म्हणत ही कामं टाळू नका, बिलकुल दुर्लक्ष करू नका. तर शेतकरी बांधवांनो, सगळ्या 15 जिल्ह्यांची नावं या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत. त्यामुळे तुम्ही लगेच चेक करू शकता की तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का नाही. आता जाता जाता तुम्हाला महत्त्वाची आठवण करून देतो. जर तुम्ही आमच्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल, पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. ते सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर तुम्ही व्हिडिओला लाईक द्या, इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.